गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः गुरवे नमः. नमस्कार मित्रांनो, नमस्कार नमस्कार नमस्कार. मी हिम्मत भोई आणि तुमचे माझ्या शैक्षणिक उपक्रम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, सध्या श्रावण मास आणि या श्रावण मासमध्ये आपण पोथी पुराण श्रवण किंवा वाचन केले पाहिजे. मित्रांनो, मी आज आपल्या पुढे भगवद्गीता अध्याय 3 भाग 2 वाचून दाखवणार आहे. आपण निश्चितच आपले मन प्रसन्न करण्यासाठी भगवद्गीता अध्याय 3 कर्मयोग भाग 2 निश्चितच श्रवण करा. चला तर मग सुरुवात करूया. कर्मयोग. यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवदेवता तुम्हालाही संतुष्ट करतील आणि या प्रकारे मनुष्य आणि देवदेवता यांच्यामधील परस्पर सहयोगाने सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचेच साम्राज्य पसरेल. देवतांना भौतिक कार्याचे प्रशासन करण्यासाठी विशेष शक्ती प्रदान करण्यात आलेली आहे. प्रत्येक जीवाच्या शरीर आणि आत्म्याच्या पोषणासाठी आवश्यक वायू, प्रकाश, पाणी आणि इतर सर्व वस्तूंचा पुरवठा करण्याचे कार्य देवतांकडे सोपविण्यात आलेले असते. पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या शरीराच्या विविध भागामध्ये असणाऱ्या या देवदेवता म्हणजे असंख्य सहाय्यकच आहेत. त्यांची संतुष्टी किंवा असंतुष्टी मनुष्यांनी केलेल्या यज्ञावर अवलंबून असते. काही यज्ञ विशिष्ट देवतांना संतुष्ट करण्यासाठीच असतात, परंतु असे असले तरीही सर्व यज्ञांमध्ये भगवान श्री विष्णू यांनाच प्रमुख अधिष्ठाता म्हणून पूजिले जाते. भगवद्गीतेतही सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण हे स्वतः सर्व प्रकारच्या यज्ञांचे भोक्ता आहेत. म्हणून शेवटी यज्ञपतीला संतुष्ट करणे हाच सर्व यज्ञांचा मुख्य हेतू आहे. ज्यावेळी असे यज्ञ योग्य रीतीने केले जातात तेव्हा स्वाभाविकपणेच पुरवठा करणाऱ्या विविध विभागाचे अधिकारी असणाऱ्या देवदेवता संतुष्ट होतात आणि त्यामुळे नैसर्गिक पदार्थाच्या पुरवठ्यामध्येही तुटवडा पडत नाही. यज्ञकर्मापासून इतर अनेक अनुषंगिक लाभ होतात. यज्ञे अंततः भौतिक बंधनातून मुक्त होण्यास कारणीभूत ठरतात. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञकर्मामुळे आपली सर्व कार्ये शुद्ध होतात. यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो आणि शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे जीवन शुद्ध बनते. जीवनशुद्धीमुळे स्मृतीमधील अतिसूक्ष्म ऊतींचे शुद्धीकरण होते आणि जेव्हा स्मृती शुद्ध होते तेव्हा मनुष्य मोक्षमार्गाबद्दल विचार करू शकतो आणि या सर्वांची परिणती वर्तमान समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेमध्ये विविध जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणाऱ्या देवदेवता ज्यावेळी यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होतील तेव्हा ते तुमच्या सर्व गरजा पुरवतील. पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता जो त्यांचा भोग घेतो तो निश्चितपणे चोरच आहे. भगवान श्री विष्णू यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे त्यांचे प्रतिनिधी म्हणून देवतांना अधिकृत करण्यात आले आहे. म्हणून शास्त्रप्रमाणित यज्ञांद्वारा त्यांना संतुष्ट केलेच पाहिजे. वेदांमध्ये विविध प्रकारच्या देवदेवतांसाठी विविध प्रकारचे यज्ञ सांगण्यात आले आहेत, पण शेवटी सर्व यज्ञ भगवंतांनाच अर्पिलेले असतात. जो भगवंतांना समजू शकत नाही त्यांच्यासाठी देवदेवतांप्रित्यर्थ यज्ञ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मनुष्याच्या निरनिराळ्या भौतिक गुणांना अनुलक्षून वेदांमध्ये निरनिराळे यज्ञ सांगितले आहेत. निरनिराळे देवतांचे पूजनही याच तत्वावर म्हणजेच विविध गुणांवर आधारित आहेत. उदाहरणार्थ मांसाहारी लोकांना काली देवीचे पूजन करण्यास सांगितले आहे. ही काली देवता म्हणजे भौतिक प्रकृतीचे घोर रूप आहे आणि काली देवतेसमोर पशुयज्ञ करण्यास अनुमती देण्यात आली आहे. परंतु जे सद्गुणी आहेत त्यांच्यासाठी श्री विष्णूंची दिव्य पूजा सांगण्यात आली आहे. तथापि सर्व यज्ञांचा उद्देश
आध्यात्मिक स्थानाप्रत क्रमशः उन्नती करण्याचा आहे. साधारण मनुष्यासाठी निदान 5 यज्ञे, ज्यांना पंचमहायज्ञ म्हटले जाते, ते आवश्यक आहेत. तरीसुद्धा मनुष्याचे जाणणे आवश्यक आहे की मानवी समाजाला लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हा भगवंताचे प्रतिनिधी असणाऱ्या देवदेवतांकडून केला जातो. कोणीही कोणत्याही गोष्टीची निर्मिती करू शकत नाही. उदाहरणार्थ, मानवी समाजाला लागणारे सर्व खाद्यपदार्थ जसे सद्गुणी व्यक्तींसाठी धान्ये, फळफळावळे, भाजीपाला, दूध, साखर इत्यादी आणि मांस भक्षकांसाठी मांस असते. कोणत्याही पदार्थाची मनुष्याद्वारे निर्मिती होऊच शकत नाही. तसेच उष्णता, प्रकाश, पाणी, हवा इत्यादी ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांपैकी कोणत्याही गोष्टीची निर्मिती मानवा समाजाद्वारे होऊ शकत नाही. भगवंताशिवाय भरपूर सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, पाऊस, वारा इत्यादी गोष्टीच असू शकत नाही आणि या गोष्टी वाचून कोणीही जगू शकत नाही. यावरून स्पष्ट होते की आपले जीवन भगवंतांकडून होणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून आहे. आपल्या उद्योगधंद्यांसाठी सुद्धा आपल्याला धातू, गंधक, पारा, मॅग्नीज इत्यादी अनेक प्रकारचा कच्चा माल तसेच इतर अनेक वस्तू आवश्यक आहेत. या गोष्टींचा योग्य उपयोग करून आपण आत्मसाक्षात्कारासाठी धडधाकट आणि निरोगी राहावे याकरिता भगवंताच्या प्रतिनिधींद्वारा या सर्व गोष्टी पुरविल्या जातात. आत्मसाक्षात्काराची परिणती भौतिक अस्तित्वाच्या संघर्षातून मुक्त होणे या जीवनाच्या अंतिम ध्येयाचे होते. जीवनाचे हे ध्येय यज्ञ केल्याने प्राप्त होते. आपल्याला जर मनुष्य जीवनाच्या ध्येयाचे विस्मरण झाले आणि आपण केवळ इंद्रिय तृप्तीकरिता भगवंताच्या प्रतिनिधीकडून वस्तू स्वीकारल्या आणि भौतिक अस्तित्वात अधिक गुरफटत गेलो तर निश्चितच आपण चोर ठरतो. कारण सृष्टी निर्मितीचा हा हेतूच नाही. म्हणून भौतिक प्रकृतीच्या नियमांद्वारे आपल्याला शिक्षा होते. पूर्णपणे भौतिक दलदलीत रुतलेल्या भोगवादी चोरांचा समाज हा कधी सुखी होऊ शकत नाही. कारण त्यांना जीवनामध्ये ध्येयच नसते. त्यांचे लक्ष फक्त इंद्रिय तृप्तीच असते. तसेच यज्ञ कसे करावे याचेही ज्ञान त्यांना नसते. याकरिताच श्री चैतन्य महाप्रभूंनी अत्यंत सहज सुलभ संकीर्तन यज्ञाचा प्रारंभ केला. या जगातील जो कोणी कृष्ण भावनेच्या तत्वांचा स्वीकार करतो तोच हा संकीर्तन यज्ञ करू शकतो. मित्रांनो, भगवद्गीता जशी आहे तशी मी आपल्यासमोर वाचून दाखवत आहे. यामध्ये मी माझ्या मनाचे कोणत्याही प्रकारचे सांगत नाही. भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापांमधून मुक्त होतात कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिये भोगाकरिता भोजन बनवितात ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात. भगवत भक्त किंवा कृष्ण भावना भावित असणाऱ्या व्यक्तींना संत म्हटले जाते आणि ब्रह्मा संहितेमध्ये सांगितल्याप्रमाणे ते नेहमी भगवत प्रेमामध्ये लीन असतात. यांच्याशी दृढ प्रेमामध्ये मग्न असल्यामुळे ते कोणतीही गोष्ट सर्वप्रथम भगवंतांना अर्पण केल्याशिवाय ग्रहण करू शकत नाही. म्हणून असे भक्त नेहमी भक्तीच्या विविध मार्गाद्वारे उदाहरणार्थ श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन इत्यादी यज्ञच करीत असतात आणि अशा प्रकारचे यज्ञ सदैव केल्यामुळे ते भौतिक संसाराच्या पापमय संगतीच्या सर्व प्रकारच्या दोषांपासून अलग राहू शकतात. इतर लोक जे स्वतःसाठी किंवा इंद्रिय तृप्तीसाठी अन्न शिजवितात ते केवळ चोरच आहेत असे नाही, तर ते सर्व प्रकारचे पापच भक्षण करणारे आहेत. जर एखादी व्यक्ती चोर आणि पापी असेल तर ती कशी सुखी होऊ शकेल हे केवळ अशक्य आहे. म्हणून सर्व दृष्टिकोनातून जर सुखी व्हायचे असेल तर लोकांना पूर्णपणे कृष्ण भावनाभावित संकीर्तन यज्ञ करण्यास शिकवणे आवश्यक आहे. नाहीतर जगामध्ये शांती किंवा समाधान नांदणे शक्यच नाही. मित्रांनो, भगवद्गीता जशी आहे तशी या ठिकाणी जे मांडलेले आहे, जे लिहिलेले आहे तेच मी आपल्यासमोर वाचून दाखवत आहे. या ठिकाणी मी माझ्या मनाचे कोणत्याही प्रकारचे काही सांगत नाही. सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात जे पावसापासून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मापासून होतो. भगवद्गीतेचे महान भाष्यकार श्री बलदेव विद्याभूषण लिहितात, भगवान जे यज्ञपुरुष किंवा सर्व यज्ञांचे भोक्ता म्हणून जाणले जातात ते सर्व देवदेवतांचे अधिपती आहेत.
ज्याप्रमाणे शरीराचे विविध अवयव पूर्ण शरीराची सेवा करतात, त्याप्रमाणे देवदेवता भगवंताची सेवा करतात. इंद्र, चंद्र आणि वरुण यासारख्या देवतांना भौतिक कार्याची व्यवस्था करण्यासाठी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. वेद आपल्या या देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करण्याचा आदेश देतात, जेणेकरून ते पुरेशा प्रमाणात अन्नधान्य निर्मिती करण्यास, पुरेशा प्रमाणात हवा, प्रकाश आणि पाणीपुरवठा करण्यास प्रसन्न होतील. जेव्हा श्रीकृष्णांची पूजा केली जाते, तेव्हा त्यांच्या शरीराच्या विविध अवयवांप्रमाणे असणाऱ्या देवदेवतांची आपोआपच पूजा होते. म्हणून देवदेवतांची वेगळी पूजा करण्याची आवश्यकता नाही. यास्तव कृष्ण भावना भावित असणारे भगवत भक्त श्रीकृष्णांना अन्न अर्पण करून मगच ते ग्रहण करतात. या पद्धतीमुळे शरीराचे आध्यात्मिकदृष्ट्या योग्य पोषण होते. या कृतीमुळे केवळ शरीराची पूर्व पापकर्मेच नष्ट होतात असे नव्हे, तर शरीर हे भौतिक प्रकृतीच्या सर्व संसर्गापासून मुक्त होते. जेव्हा एखाद्या रोगाची साथ पसरते, तेव्हा जंतुनाशक लस साथीच्या अशा हल्ल्यापासून मनुष्याचे रक्षण करते. त्याचप्रमाणे भगवान श्री विष्णू यांना अर्पिलेले आणि नंतर आपण ग्रहण केलेले अन्न आपल्याला भौतिक आसक्तीचा प्रतिकार करण्यास पुरेशा प्रमाणात समर्थन बनविते व जो अशा प्रकारचे आचरण करीत आहे त्याला भगवत भक्त म्हटले जाते. म्हणून जो कृष्ण भावना भावित व्यक्ती केवळ श्रीकृष्णांना अर्पण केलेले अन्न ग्रहण करतो, तो आत्मसाक्षात्काराच्या प्रगतीमध्ये अडथळेच असणाऱ्या पूर्वीच्या सर्व भौतिक संसर्गाच्या फळांचा प्रतिकार करू शकतो. या उलट जो असे करीत नाही, त्याच्या पापकर्माचा साठा वाढतच असतो आणि यामुळे त्याला डुक्कर आणि कुत्र्याप्रमाणे सर्व पापांचे फळ भोगण्यासाठी शरीर प्राप्त होते. भौतिक जग हे पूर्णपणे दोषांनी भरलेले आहे आणि जो भगवत प्रसाद करून प्रतिकार करण्यास समर्थ झाला आहे, तो या दोषांच्या हल्ल्यापासून वाचतो. पण जो असे करीत नाही, तो दोषांचे परिणाम भोगण्यास पात्र होतो. वास्तविकपणे अन्नधान्य आणि भाजीपाला हे खाण्यास योग्य पदार्थ आहेत. मनुष्य, प्राणी विविध प्रकारचे अन्नधान्य, भाजीपाला, फळ, फळावळे इत्यादी ग्रहण करतात आणि प्राणी हे अन्नधान्य आणि भाजीपाल्यांचे अवशेष, गवत, वनस्पती इत्यादी ग्रहण करतात. जे लोक मांस खाण्याच्या आहारी गेलेले आहेत, त्यांनासुद्धा वनस्पतीच्याच उत्पन्नावर अवलंबून राहावे लागते, कारण पशु ही वनस्पतीच खातात. म्हणून सरतेशेवटी आपल्याला मोठमोठ्या कारखान्यांच्या उत्पादनावर नव्हे, तर शेतीच्या उत्पादनावरच अवलंबून राहावे लागते. शेतीचे उत्पादन हे पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्यामुळे होते. या पावसाचे नियंत्रण इंद्र, चंद्र व सूर्य इत्यादी देवतांद्वारे केले जाते आणि या सर्व देवता भगवंताचे सेवक आहेत. भगवंतांना यज्ञाद्वारेच संतुष्ट करता येते. म्हणून जो यज्ञ करीत नाही, तो स्वतःच टंचाईग्रस्त होईल. हा प्रकृतीचा नियमच आहे. म्हणून या युगासाठी सांगण्यात आलेला यज्ञ, विशेष करून संकीर्तन यज्ञ, हा आपण निदान अन्नधान्याच्या टंचाईपासून वाचण्यासाठी तरी करणे आवश्यक आहे. वेदांमध्ये नियत कर्मे सांगण्यात आली आहेत आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यापासून प्रकट झाले आहेत. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञकर्मात शाश्वतरित्या स्थित झाले आहेत. यज्ञार्थ कर्म किंवा श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ आवश्यक असणाऱ्या कर्माचे विस्तृत वर्णन श्लोकात करण्यात आले आहे. जर आपल्याला यज्ञपुरुष किंवा श्री विष्णू यांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कर्म करावयाचे असेल, तर ते कर्म करण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शनाचा शोध आपण ब्रह्म किंवा वेदांमध्ये घेणे अत्यावश्यक आहे. म्हणून वेद हे कर्मविधींची संहिता आहे. वेदांच्या मार्गदर्शनाशिवाय केलेल्या कोणत्याही कार्याला विकर्म किंवा अनधिकृत किंवा पापकर्म म्हटले जाते. म्हणून कर्माच्या प्रतिक्रियांपासून वाचण्यासाठी नेहमी वेदांकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे. ज्याप्रमाणे सामान्य जीवनात आपल्याला राष्ट्रनियमांनुसार कर्म करावे लागते, त्याप्रमाणे मनुष्याने भगवंताच्या सर्वश्रेष्ठ राज्याच्या नियमानुसार कर्म केले पाहिजे. वेदांमधील असे आदेश प्रत्यक्ष भगवंताच्या विश्वासातून प्रकट झाले आहेत. असे म्हटले आहे की अस्य महतो भूतस्य निवसितम. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद प्रत्यक्ष पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या विश्वासातून प्रकट झाले आहेत. भगवंत हे सर्व शक्तिमान असल्यामुळे श्वासाद्वारेही बोलू शकतात.
कारण ब्रह्मसंहितेतही स्पष्ट करण्यात आले आहे की भगवंत इतके सर्व शक्तिमान आहेत की ते आपल्या प्रत्येक इंद्रियाद्वारे इतर सर्व इंद्रियांच्या क्रिया करू शकतात. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवंत आपल्या श्वासाद्वारे बोलूही शकतात आणि डोळ्याद्वारे गर्भधारणाही करू शकतात. वास्तविकपणे असे म्हटले आहे की त्यांनी भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकला आणि सर्व जीवांची गर्भधारणा केली. निर्मिती किंवा बद्ध जीवांना भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये गर्भस्थ करून झाल्यावर त्यांनी वेदांमध्ये असे मार्गदर्शन दिले ज्याचा स्वीकार करून बद्ध जीव भगवद्धामात परत येऊ शकतील. आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की भौतिक प्रकृतीतील सर्व बद्ध जीव हे भौतिक भोगासाठी अत्यंत उत्सुक असतात, पण वेदांची रचना अशा पद्धतीने केली आहे की ज्यामुळे मनुष्य आपल्या विकृत इच्छा पूर्ण करू शकतो व तो तथाकथित भोग संपल्यावर भगवंताकडे परत जाऊ शकतो. मोक्षप्राप्ती करणे ही बद्ध जीवांसाठी एक संधीच असते. म्हणून कृष्ण भावना भावित होऊन बद्ध जीवांची यज्ञ पद्धती अनुसरण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. ज्यांनी वेदांचे पालन केले नाही ते सुद्धा कृष्ण भावनेच्या तत्वांचा अंगीकार करू शकतात, कारण कृष्ण भावनेचा अंगीकार करणे म्हणजे वैदिक कर्मे किंवा वैदिक यज्ञ केल्याप्रमाणे आहे. श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला म्हणतात, हे पार्थ, जी व्यक्ती वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञचक्राने पालन मनुष्य जीवनामध्ये करीत नाही ती निश्चितपणे पापमय जीवन जगते. अशी व्यक्ती केवळ इंद्रिय तृप्तीकरिताच जगत असल्याचे व्यर्थच जीवन जगते. काबाड कष्ट करा आणि इंद्रिय भोग घ्या या भोगवादी तत्त्वज्ञानाची निंदा या ठिकाणी भगवंतांनी केली आहे. म्हणून ज्यांना या भौतिक जगाचा भोग घ्यावायचा आहे त्यांच्यासाठी उपर्युक्त यज्ञचक्राचे पालन करणे अत्यावश्यक आहे. जो अशा नियमांचे पालन करीत नाही तो अधिकाधिक पापी होत गेल्याने अत्यंत संकटपूर्ण जीवन जगत असतो. प्रकृतीच्या नियमानुसार विशेषतया मनुष्य जीवन हे कर्मयोग, ज्ञानयोग किंवा भक्तियोग या तिन्हीपैकी कोणत्याही एका मार्गाद्वारे आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करण्यासाठी आहे. पाप आणि पुण्याच्या पलीकडे असणाऱ्या अध्यात्मवादी लोकांसाठी वेदवर्णित यज्ञाने कठोरतेने पालन करण्याची आवश्यकता नाही, पण जे इंद्रिय तृप्तीमध्ये रत आहेत त्यांच्या शुद्धीकरणासाठी उपयुक्त यज्ञ चक्राचे पालन करणे अत्यावश्यक आहे. कर्माचे विविध प्रकार आहेत. जे कृष्ण भावना भावित नाहीत ते निश्चितपणे इंद्रिय विषयात दंग आहेत, म्हणून त्यांना पुण्यकर्मे करणे जरुरीचे असते. यज्ञ पद्धती अशा रीतीने योजण्यात आली आहे की ज्यामुळे विषय वासनेत दंग असणारी व्यक्ती आपल्या इच्छा इंद्रतृप्तीच्या कर्मफलामध्ये न गुरफटता तृप्त करू शकते. जगाची समृद्धी आपल्या प्रयत्नांवर अवलंबून नाही, तर ती भगवंतांनी केलेल्या पूर्वनियोजित व्यवस्थेवर अवलंबून असते. या व्यवस्थेची अंमलबजावणी प्रत्यक्ष देवदेवतांकडून केली जाते. म्हणून वेदांमध्ये सांगण्यात आले यज्ञे प्रत्यक्षपणे विशिष्ट देवदेवतांना उद्देशून असतात. अप्रत्यक्षपणे हे कृष्ण भावनेनेच आचरण आहे, कारण जेव्हा व्यक्ती यज्ञ करण्यामध्ये निपुण होते तेव्हा ती निश्चितपणे कृष्ण भावना भावित बनते. पण जर यज्ञ करण्याने मनुष्य कृष्ण भावना भावित होत नसेल तर अशा तत्वांना केवळ नैतिक आचारसंहिताच मानले जाते. म्हणून एखाद्याने केवळ नैतिक आचारसंहितेपर्यंतच आपली प्रगती कुंठित न करता कृष्ण भावनेच्या प्राप्तीसाठी त्यांच्यासाठी पलीकडे गेले पाहिजे. पण जो आत्म्यातच रममान झाला आहे, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्येच समाधानी आहे, त्याला काही कर्तव्य राहत नाही. जो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित असून आपल्या कृष्ण भावना भावित कर्मामध्ये संतुष्ट आहे त्याला इतर काही कर्तव्य करावयाचे राहत नाही. तो कृष्ण भावना भावित असल्यामुळे हजारो यज्ञ केल्याने हृदयातील धुतली जाणारी अशुद्ध मलिनता त्याच्या हृदयातून तात्काळ धुतली जाते. चेतनेच्या अशा शुद्धीकरणामुळे मनुष्याला भगवंताशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे पूर्ण यज्ञ होते. याप्रमाणे भगवत कृपेने त्याचे कर्तव्य स्वयंप्रकाशित बनते, म्हणून त्याला वैदिक आदेशांचे कोणतेही बंधन राहत नाही. असा कृष्ण भावना भावित मनुष्य भौतिक कर्मात कधीच रममान होत नाही आणि मदिराक्षी आणि इतर प्रलोभनामध्ये तो कधीच आनंद प्राप्त करीत नाही. असा कृष्ण भावना भावित मनुष्य भौतिक कर्मात कधीच रममान होत नाही आणि मदिराक्षी आणि इतर
प्रलोभनामध्ये तो कधीच आनंद प्राप्त करीत नाही. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करावयाचा नसतो. तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते. त्याचबरोबर इतर प्राणीमात्रांवर अवलंबून राहण्याचीही त्याला काही आवश्यकता नसते. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला केवळ कृष्ण भावनाभावित कर्माशिवाय इतर कोणतेही विहित कर्म करण्याचे बंधन असू शकत नाही. पुढील श्लोकामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता नव्हे. कृष्ण भावनाभावित मनुष्य अथवा देवता कोणताही आश्रय घेत नाही. तो कृष्ण भावनेमध्ये जे काही करतो ते कर्तव्य पालन करण्यासाठी पुरेसे असते. म्हणून कर्मफलावर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे. कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. भक्तासाठी पुरुषोत्तम श्री भगवान सर्वात श्रेष्ठ आहेत, तर निर्विशेषवाद्यांसाठी मोक्ष किंवा मुक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून जो मनुष्य योग्य मार्गदर्शनाखाली कर्मफलावर आसक्ती न ठेवता श्रीकृष्ण प्रीत्यर्थ किंवा कृष्ण भावनाभावित कर्म करीत असतो, तो निश्चितच जीवनाच्या सर्वश्रेष्ठ ध्येयप्राप्त प्रगती करीत असतो. कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये अर्जुनाला श्रीकृष्णाप्रीत्यर्थ युद्ध करण्यास सांगण्यात आले, कारण त्याने युद्ध करावे अशी श्रीकृष्णाची इच्छा होती. सज्जन असणे किंवा अहिंसक असणे ही वैयक्तिक आसक्तीची बाब आहे, परंतु परमेश्वरासाठी कर्म करणे म्हणजे फलांची अपेक्षा न ठेवता कर्म करणे होय. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले कर्म म्हणजे सर्वोच्च दर्जाचे परिपूर्ण कर्म होय. यज्ञकर्मासारखी वैदिक कर्मकांडे इंद्रिय तृप्तीच्या क्षेत्रात केलेल्या पापकर्माचे शुद्धीकरण होण्यासाठी केली जातात, परंतु कृष्ण भावनाभावित कर्म हे शुभाशुभ कर्मफलांच्या पलीकडे असणारे दिव्य कर्म असते. कृष्ण भावनाभावित मनुष्याला कर्मफलावर मुळीच आसक्ती नसते, कारण तो केवळ श्रीकृष्ण प्रीत्यर्थ कर्म करीत असतो. तो सर्व प्रकारचे कर्म करीत असला तरीही पूर्णपणे अनासक्तच असतो. जनक आदी राजांनी केवळ नियत कर्मे करून सिद्धिप्राप्ती केली, म्हणून एकंदर सामान्य लोकांना शिकविण्याकरिता तू आपले कर्म केले पाहिजे. जनकासारखे सर्व राजे आत्मसाक्षात्कारी जीव होते, म्हणून वेदोक्त कर्माचे पालन करण्याचे त्यांना बंधन नव्हते. तरीसुद्धा सामान्य लोकांना केवळ उदाहरण घालून देण्याकरिता त्यांनी सर्व विहित कर्माचे आचरण केले. जनक राजा हे सीतादेवीचे पिता आणि भगवान श्रीरामाचे सासरे होते. भगवंताचे महान भक्त असल्यामुळे ते दिव्य आध्यात्मिक स्थितीत स्थित होते, परंतु ते मिथिलीचे राजा असल्यामुळे त्यांना आपल्या प्रजेला विहित कर्म कसे करावे याचे शिक्षण द्यावयाचे होते. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा नित्य सखा अर्जुन यांना कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये लढण्याची आवश्यकता नव्हती, पण त्यांनी युद्ध केलेच, कारण त्यांना सामान्य लोकांना हेच शिकवायचे होते की ज्या ठिकाणी चांगला प्रतिवाद विफल होतो तेव्हा हिंसेचीही आवश्यकता असते. कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वी स्वतः भगवंतांनीही युद्ध टाळण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले होते, पण विपक्ष युद्ध करण्यासाठी निश्चय होता. यास्तव अशा योग्य करण्यासाठी युद्धाची आवश्यकता असतेच. कृष्ण भावनेमध्ये स्थित असलेल्या व्यक्तीला जरी या जगाबद्दल किंचितही आस्था नसली तरी तो लोकांनी कसे जीवन जगावे आणि कसे कर्म करावे हे त्यांना शिकविण्यासाठी कर्म करतो. कृष्ण भावनेतील अनुभवी व्यक्ती असे आचरण करू शकते की त्यामुळे इतर सर्व त्यांचे अनुकरण, याचेच वर्णन पुढील श्लोकात करण्यात आले आहे. कृष्ण भावनेतील अनुभवी व्यक्ती असे आचरण करू शकते की त्यामुळे इतर सर्वजण त्यांचे अनुसरण करतात, याचेच वर्णन पुढील श्लोकात करण्यात आले आहे. श्रेष्ठ व्यक्ती जे करते त्याचे अनुसरण सामान्यजण करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांनी ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते. सामान्य जणांना अशा नेत्यांची नेहमी गरज असते, जो व्यावहारिक आचरणाद्वारे लोकांना शिक्षित करू शकतो. श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितले आहे की एखाद्या शिक्षकाने शिकविण्यास प्रारंभ करण्यापूर्वी योग्य वर्तन केले पाहिजे. जो या प्रकारे शिकवितो त्याला आचार्य किंवा आदर्श शिक्षक म्हटले जाते. म्हणून सामान्य लोकांना शिक्षित करण्यासाठी शिक्षकाने शास्त्रांच्या तत्त्वांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. एखादा शिक्षक हा प्रामाणिक शास्त्रांच्या तत्त्वाविरुद्ध कोणतेही नियम निर्माण करू शकत नाही.
मनुसंहिता त्याचप्रमाणे इतर शास्त्रांचा मानव समाजाने पालन करण्यायोग्य असे आदर्शे ग्रंथ मानले जातात. म्हणून नेत्यांची शिकवण ही अशा आदर्श शास्त्रांच्या सिद्धांतावर आधारित असली पाहिजे. जो स्वतः उन्नत होऊ इच्छितो त्याने महान आचार्यांनी अनुसरण केलेल्या आदर्श सिद्धांताचे पालन करणे अत्यावश्यक आहे. श्रीमद भागवत ही निश्चितपणे सांगते की मनुष्याने महान भगवत भक्ताच्या पावलांचे अनुसरण करणे आवश्यक आहे आणि आध्यात्मिक साक्षात्काराच्या पथावरील प्रगतीचा हाच योग्य मार्ग आहे. राजा किंवा राज्याच्या कार्यकारी प्रमुख, प्रशासक, पिता आणि शालेय शिक्षक या सर्वांना सामान्य साध्या भोळ्या निष्पाप लोकांचे स्वाभाविक नेते मानण्यात आले. या सर्व स्वाभाविक नेत्यांवर त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची मोठी जबाबदारी असते. यास्तव त्यांनी नैतिक आणि आध्यात्मिक संहिता असणाऱ्या सर्व आदर्श ग्रंथांमध्ये पारंगत असणे अत्यावश्यक आहे. श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला म्हणतात, ए पार्थ, या तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कोणतेही नियत कर्म नाही. मला कशाची उणीव नाही. तसेच मला काही प्राप्त करावयाची आवश्यकताही नाही आणि तरीसुद्धा मी नियत कर्माचे आचरण करतो. परमेश्वर हे इतर सर्व नियंत्रकांचे नियंत्रक आहेत आणि ते विविध ग्रहाच्या सर्व देवतांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. प्रत्येकजण त्याच्या नियंत्रणाखाली. केवळ भगवंतांनीच सर्व जीवांना विशिष्ट शक्ती प्रदान केल्या आहेत. जीव स्वतःहून श्रेष्ठ नाहीत. ते सर्व देवदेवतांद्वारे पूजनीय आहेत आणि ते सर्व नियत्यांचे सर्वश्रेष्ठ नियता आहेत. म्हणून ते सर्व प्रकारच्या भौतिक नेत्यांपेक्षा आणि नियंत्रकांपेक्षा दिव्य आहेत आणि सर्वांद्वारा पूजनीय आहेत. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही आणि तेच सर्व कारणांचे परम कारण आहेत. भगवंताच्या शरीराचे स्वरूप सामान्य जीवासारखे नाही. त्यांच्या शरीरामध्ये आणि आत्म्यामध्ये काहीच फरक नाही. ते परिपूर्ण आहेत. त्यांची सर्व इंद्रिये दिव्य आहेत. त्यांच्या इंद्रियांपैकी कोणतेही एक इंद्रिय इतर कोणत्याही इंद्रियांचे कार्य करू शकते. म्हणून त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही. त्यांच्या शक्ती विविध प्रकारच्या आहेत आणि याप्रमाणे त्यांचे कार्य आपोआपच स्वाभाविक क्रमाप्रमाणे घडत जाते. भगवंतामध्ये प्रत्येक गोष्ट परिपूर्ण ऐश्वर्याने ओतप्रोत आणि पूर्ण सत्यत्वाने वास करीत असल्यामुळे पुरुषोत्तम श्री भगवान यांना करण्यास कोणतेही कर्तव्य असत नाही. जो मनुष्य कर्मफल घेण्यास बाध्य आहे त्याच्यासाठी विशिष्ट कर्तव्य असतेच, पण ज्याला तिन्ही लोकांमधूनही काहीच प्राप्त करावयाचे नसते त्याला निश्चितच कोणतेही कर्तव्य नसते. तरीसुद्धा क्षत्रियांचे नेता म्हणून भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये कार्यरत आहेत. कारण पीडित लोकांचे रक्षण करण्यास क्षत्रिय कर्तव्यबद्ध असतात. भगवंत जरी शास्त्रांच्या सर्व नियमांच्या पूर्णपणे अतीत असले तरी ते शास्त्र नियमांचे उल्लंघन होईल अशी कोणतीही गोष्ट करीत नाही. कारण जर मी नियत कर्माचे पालन काळजीपूर्वक केले नाही तर हे पार्थ, सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचे अनुसरण करतील. आध्यात्मिक जीवनातील प्रगतीकरिता सामाजिक शांततेचा जर समतोल राखावयाचा असेल तर प्रत्येक सुसंस्कृत व्यक्तींसाठी पारंगत असे कौटुंबिक रीतिरिवाज आहेत. जरी असे नियत नियम भगवान श्रीकृष्णांसाठी नसून बद्ध जीवांसाठी असले तरी ते धर्माचे संस्थापन करण्यासाठी अवतरित झाले होते. म्हणून त्यांनी सर्व नियमांचे पालन केले. अन्यथा ते सर्वश्रेष्ठ अधिकारी असल्यामुळे सामान्य लोकांनी त्यांच्या पदचिन्हाचे अनुसरण केले असते. श्रीमद भागवतावरून आपल्याला समजते की भगवान श्रीकृष्ण गृहस्थाचे पाळावयाच्या सर्व धार्मिक कर्तव्याचे पालन करीत होते. मी जर नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल. वर्णसंकर म्हणजे अनावश्यक लोकसंख्या होय, जी सामान्य समाजाची शांतता भंग करते. या सामाजिक शांततेचा प्रतिबंध करण्यासाठी शास्त्रप्रणीत नियत आहेत, ज्यामुळे प्रजा आपोआपच शांत आणि जीवनातील आध्यात्मिक प्रगतीकरिता संघटित होऊ शकते. जेव्हा भगवान श्रीकृष्ण अवतरित होतात तेव्हा स्वाभाविकपणेच ते अशा विधिविधानांचे पालन करतात, कारण त्यांना अशा महत्त्वाच्या कृत्याची गरज आणि प्रतिष्ठा राखावयाची असते. भगवान हे सर्व जीवांचे पिता आहेत आणि जर सर्व जीवांची दिशाभूल झाली तर
अप्रत्यक्षपणे त्याची जबाबदारी भगवंताकडेच जाते. म्हणून जेव्हा अशा नियामक तत्वांविषयी सर्वसाधारणपणे अनादर निर्माण होतो तेव्हा समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी स्वतः भगवंत अवतरित होतात. तरीसुद्धा आपण काळजीपूर्वक जाणले पाहिजे की जरी आपल्याला भगवंताच्या पदचिन्हाचे अनुसरण केले पाहिजे तरी आपण त्याचे अनुकरण करून शकतो. अनुसरण आणि अनुकरण या कृती एकाच पातळीवरच्या नाहीत. ज्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या बाल्यावस्थेत गोवर्धन पर्वत उचलला त्याप्रमाणे आपण त्याचे अनुकरण करू शकत नाही. असे करणे कोणत्याही मनुष्याला शक्य नाही. आपल्याला भगवंताच्या उपदेशाचे पालन केले पाहिजे पण केव्हाही आपण त्याचे अनुकरण करू शकत नाही. मनुष्याने भगवंत आणि त्याच्या प्रामाणिक अधिकृत सेवकांच्या केवळ आदेशाचे पालन केले पाहिजे. त्यांचे उपदेश आपल्यासाठी सर्व दृष्टीने हितकारकच असतात आणि कोणताही बुद्धिमान मनुष्य त्या उपदेशांचे पालन जसे आहे तसे करील. तथापि मनुष्याने त्याच्या कृत्याचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नांपासून सावधानता राखली पाहिजे. भगवान शिवांचे अनुकरण करण्यामध्ये व्यक्तीने विषाचा समुद्र पिऊ नये. ईश्वर किंवा जे वास्तविकपणे चंद्र सूर्याच्या हालचालीवर नियंत्रण करतात त्याचा विचार आपण श्रेष्ठ म्हणून नेहमी केला पाहिजे. असा शक्तिहीन मनुष्य महाशक्तिमान ईश्वरांचे अनुकरण करू शकत नाही. भगवान शंकरांनी महासागराइतके विष प्राशन केले पण सामान्य मनुष्याने अशा विषाचा एक थेंबही प्राशन केला तरी त्याचा मृत्यू होईल. भगवान शिवांचे अनेक बंधू भक्त आहेत जे गांजा आणि तत्सम मादक द्रव्यांचे सेवन करीत असतात पण भगवान शिवांच्या कृत्याचे अनुकरण करीत असताना ते विसरतात की अशा अनुकरणामुळे ते मृत्यूच्या तोंडात जात आहेत. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचे काही बंधू भक्त आहेत जे भगवंताच्या रासलीला किंवा प्रेमनृत्य यांच्याद्वारे भगवंताचे अनुकरण करण्यास प्राधान्य देतात. परंतु ते लोक विसरतात की गोवर्धन पर्वत उचलण्यास आपण असमर्थ आहोत. म्हणून मनुष्याने सामर्थ्यशाली व्यक्तीचे अनुकरण करण्यापेक्षा त्याचा केवळ उपदेशाचे पालन करणे हेच उत्तम आहे. तसेच मनुष्याने योग्यतेशिवाय त्याचे स्थान धारण करण्याचा प्रयत्न करू नये. आजकाल भगवंताची शक्ती नसणारे अनेक तथाकथित अवतार आढळून येतात. ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फलांच्या आसक्तीने आपले कर्म करतात त्याचप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरिता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे. कृष्ण भावना भावित असलेली व्यक्ती कृष्ण भावना भावित नसलेली व्यक्ती यामध्ये त्यांच्या भिन्न इच्छानुसार भेद केला जातो. कृष्ण भावना भावित व्यक्ती कृष्ण भावनेच्या प्रगतीसाठी अयोग्य अशी कोणतीही गोष्ट करीत नाही. कृष्ण भावना भावित मनुष्य हा भौतिक कर्मामध्ये अतिशय आसक्त असणाऱ्या अज्ञानी व्यक्तीप्रमाणेच कर्म करतो. परंतु तो श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी असे कर्म करतो तर अज्ञानी व्यक्ती आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी असे कर्म करीत असते. म्हणून कृष्ण भावना भावित व्यक्तीने कर्म कसे करावे आणि कर्मफल कृष्ण भावनेच्या हेतू प्रित्यर्थ कसे उपयोगात आणावे हे सामान्य लोकांना दाखविणे आवश्यक आहे. अशा प्रकारे मित्रांनो भगवद्गीता अध्याय 3 भाग 2 कर्मयोग मी आपल्यासमोर वाचून दाखवलेला आहे. अशाच प्रकारे पुढील भागसुद्धा मी आपल्यासमोर वाचून दाखवणार आहे. आपण जर माझ्या शैक्षणिक उपक्रम या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर निश्चित सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझ्या शैक्षणिक उपक्रम या यूट्यूब चॅनलवर जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.